रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 749. वेद पुरुष तरी नेती का वचन, निवडूनी भिन्न दाखविले. तुझी वर्मे तुची दावूनी अनंता, होतासी नेणता कोण्या गुणे. यज्ञाचा भोगता तरी का नव्हे सांग, उणे पडता अंग क्षोभ घडे. वससील तू या भूतांचे अंतरी, तरी का भेद हरी दावियेला. तपतीर्थाटणे तुझी मूर्ती दान, तरी का अभिमान आड येतो. आता क्षमा कीजे विनवितो तुका, देऊनिया हाका उभा द्वारी. देवा, वेद पुरुष सर्वज्ञ आहे, तर मग हे नाही असे प्रतिपादन करून तुमचे स्वरूप जगापेक्षा वेगळे निवडून का दाखविले. हे अनंता, तुझे रहस्य तूच मला स्पष्ट करून दाखव. पण तू देखील सर्वज्ञ असूनही कोणत्या कारणाने अज्ञानीपणाचे सोंग घेतले आहेस तेही मला कळत नाही. तेव्हा तू जर सर्व यज्ञांचा भोगता आहेस, तर केलेले यज्ञ सांग का होत नाहीत. उलट शास्त्राने सांगितल्याप्रमाणे द्रव्य, मंत्र, देवता, कुंड, मंडप, वेदी यापैकी कोणतेही अंग यथायोग्य नाही घडले तर यजमान व ऋत्विज यांचा नाश होतो. हे हरी, तू जर सर्व भूतांच्या हृदयात राहतोस, तर मग जीव आणि ईश्वर यांच्यात भेद का दाखविला आहे. तप, तीर्थयात्रा, तुझ्या मूर्तीची मंदिरात स्थापना करणे, दान करणे या सर्व तुझ्या आज्ञा आहेत, तर मग हे केल्यानंतर कर्त्याच्या मनात अभिमान का निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तुम्हाला प्रौढपणाने प्रश्न विचारल्याबद्दल क्षमा करा. ही माझी प्रौढी नसून दारात उभा राहून हाका देऊन नम्रपणाने विनंती करीत आहे. याकरिता तुझ्या स्वरूपासंबंधीचे रहस्य मला सांग. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.